करीत आहोत. अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग. ओंकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानेश्वर महाराज येथे मंगल करतात. हे सर्वांचे मूळ असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या श्री ओंकारा तुला नमस्कार असो व स्वतः जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा तुझा जय जयकार असो. देवा, सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश तो तूच आहेस. निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐका, संपूर्ण वेद हीच उत्तम सजलेली गणेशाची मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी शरीराचे सौंदर्य शोभून राहिले आहे. आता शरीराची ठेवण पहा. स्मृती हेच त्याचे अवयव होत. त्या स्मृतीतील अर्थसौंदर्याने लावण्याची केवळ खानच बनले आहेत. ते अवयव म्हणजे लावण्याची खान बनले आहेत. 18 पुराणे हेच त्यांच्या अंगावरील नवरत्न खचित अलंकार. त्यात प्रतिपादलेली तत्वे हीच रत्ने व शब्दाचे छंदोबद्ध रचना हीच त्याची कोंदणे होत. उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलमपोत आहे. पहा, कौतुकाने काव्यनाटकाविषयी विचार केला असता ती काव्यनाटके त्या गणपतीच्या पायातील लहान घुंगऱ्या असून त्या अर्थस्वरूप आवाज झुंझुणत आहेत. त्यात प्रतिपादलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता यांचा बारकाईने विचार केला असता यामध्येही उचित पदांची काही चांगली रत्ने आढळतात. येथे व्यासादिकांची बुद्धी हीच कोणी त्या गणपतीच्या कमरेला बांधलेला मेखला म्हणजे शेला सोबत आहे व तिच्या पदराच्या दशा निर्दोषपणाने झळकत आहेत. पहा, 6 शास्त्रे म्हणून जी म्हणतात तेच गणपतीचे 6 हात आहेत आणि म्हणून एकमेकाशी न मिळणारी भिन्न भिन्न मते हीच त्या हातातील अस्त्रे आहेत. तरी कणा दशा शास्त्ररूपी हातामध्ये अनुमानरूपी परशु आहे. गौतमीय न्याय दर्शनरूपी हातात प्रमाण प्रमेयादी षोडश पदार्थांचा तत्वभेदरूपी अंकुश आहे. व्यासकृत वेदांत सूत्ररूपी हातात ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञानरूपी मोदक शोभत आहे. बौद्ध मताचे निदर्शन करणाऱ्या बौद्ध वार्तिकाने प्रतिपादलेला बौद्धमत हाच कोणी स्वभावता खंडित असलेला दात तो पातंजल दर्शनरूपी एका हातात धरला आहे. मग बौद्धाच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर सहज येणारा निरीश्वर संख्याचा सत्कारवाद हाच गणपतीचा वर देणारा कमलासारखा हात योग्य व जेमिनीकृत धर्मसूत्रे हा धर्माची सिद्धी करणारा व अभय देणारा गणपतीचा हात होय. पहा, ज्या गणपतीच्या ठिकाणी सोलीव ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ अतिनिर्मळ व बऱ्या वाईटांची निवड करण्यात समर्थ अशी लांब सोंड आहे, तर संवाद हाच दात असून त्यातील पक्षरहितपणा हा त्या दाताचा पांढरा रंग आहे. ज्ञानरूपी बारीक डोळे असलेल्या विघ्नाचा नियमक असा हा देव आहे. पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा ही शास्त्रे हीच त्या गणपतीच्या दोन्ही कानाच्या ठिकाणी मला वाटतात व बोध हेच त्याचे मंदरूपी अमृत असून मुनिरूपी भ्रमर त्याचे सेवन करतात. वर सांगितलेल्या श्रुती स्मृत्या अधिकात प्रतिपादलेली तत्वे हीच गणपतीच्या अंगावरील तेजदार पवळी होत आणि द्वैत अद्वैत मते हीच त्या गजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळे असून ती तुल्य बळाने तेथे एकत्र राहिली आहेत. ज्ञानरूप मत देण्यात उदार असलेली ईशावास्यादी दशोपनिषदरूप सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुकुटावर चांगली शोभतात. ओंकाराची प्रथम आकार मात्रा हे गणपतीचे 2 पाय असून दुसरी उकार मात्रा हे त्यांचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकार मात्रा हाच त्यांच्या मोठ्या वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे. ह्या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटाळला जातो. त्या मूळ बीजरूपी ओंकार स्वरूप गणपतीला मी गुरुकृपेने नमस्कार करतो. आता गणपतीला वंदन केल्यावर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य, वांगार्थ व कला यांची देवता आहे व जिने सर्व जग मोहून टाकले आहे त्या सरस्वतीस मी नमस्कार करतो. ज्यांनी मला या संसारपुरातून तारले ते सद्गुरू माझ्या हृदयात आहेत, म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे. ज्याप्रमाणे डोळ्यांना अंजन मिळते त्यावेळी दृष्टी फाकते आणि मग
भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला प्रगट होतो, अथवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहमी विजयी होतात, त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्री निवृत्तीनाथाच्या मुळे पूर्ण झाले आहे, असे ज्ञानदेव म्हणतात. एवढ्याकरता अहो ज्ञाते पुरुष हो, गुरुला भजावे आणि त्या योगाने कृतकृत्य व्हावे. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे फांद्या व पाने यांना टवटवी येते, अथवा समुद्र स्नानाने त्रिलोक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात, किंवा अमृतरसाच्या सेवनाने सर्व रसाचे सेवन घडते, त्याप्रमाणे श्रीगुरुवंदनात सर्वांचे वंदन येत असल्यामुळे मी त्या श्रीगुरूंना वारंवार पूज्यता बुद्धीने नमन केले, कारण की तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरवणारा आहे. आता खोल विचारांनी भरलेली कथा ऐका. ही कथा सर्व चमत्काराची खाण आहे, किंवा विचाररूपी वृक्षाचा अपूर्व बगीचा आहे, अथवा ही सर्व सुखाची उगमस्थान आहे. अनेक सिद्धांताचा मोठा साठा आहे, किंवा ही शृंगारादी नवरसरूपी अमृताने तुडूंब भरलेला असा समुद्र आहे, किंवा ही कथा प्रत्यक्ष श्रेष्ठ स्थान ब्रह्म असून सर्व विद्याचे मुख्य स्थान आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रामध्येही श्रेष्ठ आहे, किंवा ही कथा सर्व धर्माचे माहेर घर आहे, सज्जनांचा जिव्हाळा आहे, सरस्वतीच्या सौंदर्य रत्नाचे भांडार आहे, अथवा व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये स्फुरून सरस्वती या कथेच्या रूपाने त्रिजगतात प्रगट झाली आहे. म्हणून हा महाभारत ग्रंथ सर्व काव्यग्रंथाचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकाणी मोठेपणाची सीमा झाली आहे व येथूनच रसाना रसाळपणाचा डौल आला आहे. त्याचप्रमाणे याची आणखीन एक महती ऐका. यापासूनच शब्दाच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली व त्यामुळे ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली. येथे या महाभारतात चतुरता शहाणी झाली, तत्वांना गोडी आली, सुखाचे ऐश्वर येथे पुष्ट झाले. गोडीचा गोडपणा, शृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंना आलेले रूढपणा यापासूनच चांगला योग्य दिसू लागला. येथून कलांना कुशलता प्राप्त झाली, पुण्याला विशेष तेज चढले. म्हणूनच महाभारताच्या पठनाने जनमेजयाचे दोष सहज नाहीसे झाले आणि क्षणभर विचार केला असता असे दिसून येते की रंगामध्ये सुरंगतेची वाढ येथे झाली आहे व यामुळेच सद्गुणांना चांगुलपणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे. सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रिलोक्य ज्याप्रमाणे उज्ज्वल दिसते, त्याप्रमाणे व्यासाच्या बुद्धीने व्यापलेली विश्व शोभते. किंवा उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो, त्याप्रमाणे महाभारतामध्ये 4 पुरुषार्थ हवे तेवढे प्रफुल्लित झालेले आहेत. अथवा शहरात राहिल्याने मनुष्य जसा चाणाक्ष होतो, त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी उज्ज्वल झाल्या आहेत. किंवा तारुण्यावस्थेत स्त्रियांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सौंदर्याचा भर अधिक उठावदार दिसू लागतो, अथवा बगीच्यात वसंत ऋतूने प्रवेश केला असता तेथील सर्व झाडाच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खाण उघडते, अथवा सोन्याची लागड पाहिली असता ते सोने साधारण दिसते, डोळ्याला भरत नाही, पण त्याच लगडीचे दागिने बनविल्यावर तेच सोने आपले सौंदर्य काही निराळीच दाखविते, त्याप्रमाणे व्यासाच्या बोलण्याने अलंकृत झाले असता आपल्याला हवा तसा चांगलपणा येतो. हे समजून की काय पूर्वीच्या कथांनी इतिहासांनी महाभारताचा आश्रय केला, अथवा जगामध्ये पुरता मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन पुराणांनी आख्यान रूपाने महाभारतात प्रवेश केला. एवढ्याकरता महाभारतामध्ये जे नाही ते त्रिलोक्यात नाही. या कारणामुळे संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचे उष्टे म्हटले जाते. म्हणजे व्यासानंतर झालेल्यांनी आपल्या सर्व कल्पना व्यासापासूनच उसण्या घेतलेल्या आहेत. अशी जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली व ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी ही भारतीय कथा राजश्रेष्ठ जन्मेजय राजाला वैशंपायन ऋषींनी सांगितली. ऐका. हे महाभारत अद्वितीय, उत्तम, अतिपवित्र, निरुपम आणि श्रेष्ठ असे मांगल्याचे ठिकाण आहे. आता जो श्रीकृष्णाने अर्जुनाला संवाद रूपाने उपदेश दिला तो गीता नावाचा प्रसंग विषय महाभारतामध्ये कमलातील परागाप्रमाणे आहे. अथवा व्यासाने आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून
हे महाभारत रूपी अमर्याद लोणी काढले आणि मग ते महाभारत रूपी लोणी ज्ञानरूप अग्नीच्या संसर्गाने विवेकाचा कड घेऊन कडविल्यावर त्याचा परिपाक होऊन त्याला सुगंध प्राप्त झाला. त्याचे गीत रूप साजूक तूप बनले. वैराग्यशील पुरुष ज्यांची गीता रूप तुपाची इच्छा करतात, संत जे नेहमी अनुभवतात व सोहम भावनेने पार पावलेले येथे रममान होतात. भक्तांनी जिचे गीतेचे श्रवण करावे व जी तिन्ही लोकात प्रथम नमस्कार करण्याला योग्य आहे ती गीता भीष्म पर्वात प्रसंगानुराधाने सांगितली आहे, जिला भगवद्गीता असे म्हणतात. ब्रह्मदेव व शंकर जिची प्रशंसा करतात व जिचे सनकाधिक आदराने सेवन करतात. ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृत कोमल कण चकोरांची पिल्ले मृदू मनाने वेचतात, त्याप्रमाणे चित्त अगदी हरवाळ करून वासनांचे जाड्ये काढून मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी. हिची चर्चा शब्दा वाचून करावी. मनातल्या मनात हिचा विचार करावा. इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांताचे आकलन करावे. कमलातील पराग भुंगे घेऊन जातात, परंतु कमलाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते. या ग्रंथाचे सेवन करण्याची रीत तशीच आहे. किंवा चंद्र दिसू लागताच चंद्र विकासी कमलनी प्रफुल्ल होऊन आपली जागा न सोडता त्याला आलिंगन देते. हे प्रेमसौख्य कसे भोगावे हे एक तिचे तिलाच ठाऊक. त्याचप्रमाणे गंभीर व शांत अंतकरणाने जो प्रसन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणतो. अथवा अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्याची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे. अहो महाराज, आपले अंतकरण सखोल आहे, म्हणून हे वरील ओवीतील विधान मी केवळ लाडीवाळपणे केले. ही वास्तविक आपल्या पायाजवळ विनंती आहे. लहान मूल जरी बोबड्या शब्दांनी बोलले तरी त्याचा अधिकच संतोष मानावयाचा. हा ज्याप्रमाणे आईबापाचा स्वभाव असतो त्याप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे व सज्जनांनी मला आपला म्हणून म्हटले आहे, तेव्हा अर्थातच माझे जे काय उणे असेल ते सहन करून घ्यालच. त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला. परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे. तो हा आहे की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून ऐका, ही मी तुमची विनंती करीत आहे. हे गीतार्थाचे काम न झेपणारे आहे याचा विचार न करता उगाच हे साहस करण्याचे मनात आणले. वास्तविक पाहिले तर सूर्यप्रकाशात काजव्यांची काय शोभा आहे. किंवा टिटवीने समुद्र आटविण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोचीने समुद्राचे पाणी उपसून टाकण्याचा प्रयत्न करावा, त्याप्रमाणे अजान मी गीतार्थ करण्यास प्रवृत्त झालो आहे. हे पहा, आकाशाला कवळावायचे असल्यास आकाशाहून मोठे व्हायस पाहिजे. म्हणून हे सर्व करणे विचार केला असता माझ्या योग्यतेबाहेरचे आहे. या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वतः शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करीत असतात. देवी पार्वतीने आपण एकसारखा विचार कशाचा करता असा मोठ्या आश्चर्याने प्रश्न भगवंत महादेवाला केला. त्यावर शंकर म्हणाले, हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा थांग लागत नाही त्याप्रमाणे गीता तत्वाचा विचार करावयास जावे तेव्हा ते दररोज नवनवीनच आहे असे दिसते. समुद्राप्रमाणे अमर्याद असणारा वेदार्थ हा योग निद्रेत असलेल्या ज्या सर्वेश्वराचे झोपेतील घोरणे आहे त्या परमात्म्याने स्वतः प्रत्यक्ष गीता सांगितली. असे हे गीतार्थाचे काम गहन आहे. या कामी वेदांचीही मती कुंठित होते. मी तर पडलो लहान मंदमती, तेव्हा येथे माझा पाड कसा लागणार. या अमर्याद गीतार्थाचे कसे आकलन होणार. सूर्याला कोणी उजळावे, चिलटाने आकाश आपल्या मुठीत कसे ठेवावे असे झाले आहे. तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या कामी मला एक श्री गुरु निवृत्तीराय यांची अनुकूलता आहे. त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोलतो. एरवी मी तर बोलून चालून मूर्ख आहे व माझ्या हातून हा अविचार होत आहे. तरी पण संत कृपेचा दिवा मजपुढे सारखा लखलखीत जळत आहे. लोखंडाचे सोने होते खरे, परंतु तसे करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्येच आहे. किंवा अमृत प्राप्त झाल्याने मेल्याल्यासही परत जीव लाभतो. जर प्रत्यक्ष सरस्वती प्रगट होईल तर मुक्याला वाचा फुटेल. ही केवळ वास्तू सामर्थ्याची शक्ती आहे. यात आश्चर्य ते काय. कामधेनू ही ज्याची आई आहे त्याला न मिळण्यासारखे काय आहे. म्हणून
मी हा ग्रंथ करायस प्रवृत्त झालो आहे. तरी उणी असेल ते पुरे करून घ्यावे आणि जास्त असेल ते मान्य करून घ्यावे, सोडून द्यावे अशी माझी आपणास विनंती आहे. आता आपण लक्ष द्यावे. आपण मला बोलवीत आहात म्हणून मी बोलतो. गीतेचे व्याख्यान सांगतो. ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री बाहुली सूत्रधाराची दोरी नाचवील तसे नाचते, त्याप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून साधूचा केवळ निरूपय आहे. ते सांगतील ते काम मी करणार आहे. आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे. तेव्हा श्रीगुरु म्हणाले, राहू दे, हे तू आम्हाला सांगावे असे नाही. आता तू लवकर ग्रंथ सांगण्यास प्रारंभ कर. या श्रीगुरूच्या भाषणावर निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज अतिशय उल्हासित होऊन म्हणाले, मी बोलतो ते मोकळ्या मनाने ऐका. तर मुलाच्या ममतेने वेडा झालेला धृतराष्ट्र संजयास प्रश्न करू लागला. तो म्हणाला, संजया, कुरुक्षेत्राची हकीकत काय आहे ती मला सांग. ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे घर म्हणतात तेथे पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेले आहेत. तरी ते एकमेक एवढा वेळ काय करीत आहेत हे मला लवकर सांग. त्यावेळी तो संजय बोलला. तो म्हणाला की पांडव सैन्याने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रलयाच्या वेळी काळ आपले तोंड पसरतो त्याप्रमाणे त्या घनदाट सैन्याने एकदम उठाव केला तेव्हा त्याला कोण आवरणार. जसे काळकूट एकदा उसळले म्हणजे त्याचे शमन करण्यास कोण समर्थ आहे. अथवा वडनावल म्हणजे समुद्राच्या पोटातील अग्नी एकदा पेटला आणि तशात त्याला प्रलयकालाच्या वाऱ्याने हात दिला म्हणजे तो ज्याप्रमाणे सागराचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो त्याप्रमाणे न आटोपणारे ते सैन्य अनेक व्यूह रचून सज्ज झालेले असल्यामुळे त्यावेळी फारच भयंकर भासले. ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच मोजीत नाही त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच पर्वा केली नाही. नंतर दुर्योधन द्रोणाचार्याजवळ येऊन त्यांना म्हणाला, पांडवाचे हे सैन्य कसे उसळले आहे पाहिले का. हुशार अशा ध्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने सैन्याचे हे नाना प्रकारचे व्यूह सभोवार रचले आहेत. जसे काय चालते फिरते डोंगरी किल्लेच. ज्याला तुम्ही शिकवलेत, विद्या देऊन शहाणे केले, त्याने त्या धृष्टद्युम्नाने हा सैन्यसिंह कसा उभारला तयार केला आहे पहा. पहा तर खरे. आणखीनही जे शास्त्रात प्रवीण व शास्त्रधर्मात निपुण असे असामान्य योद्धे आहेत, जे शक्तीने मोठेपणाने व पराक्रमाने भीम व अर्जुन यांच्यासारखे आहेत, त्यांची अंगे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो. येथे लढवय्या सात्विकी, विराट, महारथी, श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद हे आलेले आहेत. चेकितान, धृष्टकेतू, पराक्रमी असा काशीराजा, नृपश्रेष्ठ उत्तम मौजा आणि राजा शौब्य हे पहा. हा कुंतीभोज पहा. इथे हा युधामन्यू आला आहे. आणखीन हे पुरुजित वगैरे इतर सर्व राजे आलेले आहेत हे पहा. दुर्योधन म्हणाला, अहो द्रोणाचार्य, सुभद्रेच्या अंतकरणाला आनंद देणारा व प्रति अर्जुनच असा तिचा मुलगा अभिमन्यू हा पहा. आणखीनही द्रौपदीचे पुत्र हे सर्वच महारथी वीर आहेत. यांची मोजदाद करता येत नाही, पण असे अपरिमित महारथी वीर या ठिकाणी जमलेले आहेत. आता आमच्या सैन्यामध्ये प्रमुख असे जे महायोद्धे आहेत ते प्रसंगाच्या ओघानेच सांगतो ऐका. तुम्ही आधी करून जे जे मुख्य वीर आहेत त्यापैकी 1-2 नावे केवळ संक्षेपाने सांगून टाकतो. प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्यच असा हा गंगेचा पुत्र भीष्म आहे आणि शत्रुरूपी हत्तीला सिंहासारखा असणारा हा वीर कर्ण आहे. या एकट्याच्या केवळ संकल्पाने या जगाची उत्पत्ती व संहार होऊ शकतात. फार कशाला हा एकटाच कृपाचार्य यांना पुरे नाही का. येथे विकर्ण वीर आहे. तो पलीकडे अश्वत्थामा पहा. याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहमी बाळगतो. संमंतिजय आणि सौमदत्ती असे आणखीनही पुष्कळ आहेत. त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाही समजत नाही. ते शास्त्रविद्येत तरबेज आहेत. मंत्रविद्येचे मूर्तिमंत अवतार आहेत. फार काय सांगावे. जेवढी म्हणून अस्त्रे आहेत तेवढी सर्व यांच्यापासून रूढ झाली आहेत. हे या जगात अद्वितीय योद्धे आहेत. यांच्या अंगात पुरेपूर शौर्य आहे. एवढे असूनही हे सर्व वीर अगदी जीवावर उदार होऊन माझ्या बाजूला मिळालेले आहेत. ज्याप्रमाणे पतिव्रतेचे मन पती वाचून इतरांना स्पर्श करत नाही
त्याप्रमाणे या चांगल्या योद्ध्यांना मीच काय ते सर्वस्व आहे. आमच्या कार्यापुढे यांना आपली जीवित अगदी तुच्छ वाटते असे हे निस्सीम व उत्तम स्वामी भक्त आहेत. हे युद्धकला कुशल असून युद्ध कौशल्याने कीर्तीस जिंकणारे आहेत. फार काय सांगावे. शास्त्रधर्म मूळ यांच्यापासूनच उत्पन्न झालेला आहे. याप्रमाणे सर्वांगाने पूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत. आता याची गंती काय करू, हे अपार आहेत. आणखीन क्षत्रियामध्ये श्रेष्ठ व या जगात नाणावलेले योद्धे असे जे भीष्माचार्य, त्यांना या सैन्याच्या अधिपत्याचा अधिकार दिलेला आहे. आता यांनी आपल्या सामर्थ्याने आवरून या सैन्याची अशी काही रचना केली आहे की जसे काही किल्लेच बांधलेले आहेत, याच्याही पुढे त्रिभुवनही पदार्थ आहे. आधी असे पहा, समुद्र हा कोणाला दुस्तर नाही, तशात त्याला ज्याप्रमाणे वडणावल साह्यकारी व्हावा किंवा प्रलयकाळाचा अग्नी व प्रचंड वारा या दोहोंचा ज्याप्रमाणे मिलाप व्हावा, त्याप्रमाणे या गंगेच्या पुत्राच्या सेनापती तत्वाची जोड या पराक्रमी सैन्याला मिळालेली आहे. आता या सैन्याबरोबर कोण झगडेल? वर सांगितलेल्या आमच्या सैन्याच्या मानाने हे पांडवाचे सैन्य खरोखर अपुरे दिसत आहे आणि त्यात भीमसेन अगोदरच आडदांड आणि तो त्याच्या सैन्याचा अधिपती झाला आहे असे बोलून त्याने ती गोष्ट सोडून दिली. मग दुर्योधन सर्व सेनापतींना पुन्हा असे म्हणाला की आता आपापले सैन्य समुदाय सज्ज करा. ज्यांच्या ज्यांच्या अक्षहिणी आल्या असतील त्यांनी त्या अक्षहिणी युद्धभूमीवर कोणकोणत्या महारथाकडे विभागून द्यायच्या त्या द्याव्यात. त्या महारथाने त्या अक्षहिणीला आपल्या हुकमतीत ठेवावे आणि भीष्माच्या आज्ञेत राहावे. नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही सर्वावर देखरेख करावी. या भीष्मांचे एकट्याचेच रक्षण करावे. यांना माझ्याप्रमाणे मानावे. यांच्या योगानेच आमचा हा सर्व सेनाभार खरा समर्थ आहे. आमच्या सैन्याची सर्व मदार यांच्यावरच आहे. राज्याच्या या भाषणाने सेनापती भीष्मांना संतोष झाला. मग त्याने सिंहासारखी गर्जना केली. ती गर्जना दोन्ही सैन्यात विलक्षण तऱ्हेने दुमदुमत राहिली. तिचा प्रतिध्वनी आकाशात न मावता पुन्हा पुन्हा उठू लागला. तो प्रतिध्वनी उठत असतानाच वीरवृत्तीच्या बलाने स्फुरण येऊन भीष्मदेवाने आपला दिव्य शंख वाजविला. ते दोन्ही आवाज मिळाले तेव्हा त्रिलोक्याच्या कांठळ्या बसल्या. त्यावेळी जणू काय आकाशच तुटून पडते की काय असे वाटले. त्यामुळे आकाश धडाडले, सागर उसळला आणि स्थावर व जंगम जग गांगरून कापू लागले. त्या मोठ्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दऱ्या दणाणून राहिल्या. इतक्या त्या सैन्यात रणवाद्य सुरू झाले. नाना प्रकारची रणवाद्ये जिकडे तिकडे इतकी भयंकर व कर्कश वाजू लागली की मी म्हणणाऱ्यांनाही तो महाप्रलयच वाटला. नौबती, डंके, ढोल, शंख, मोठ्या झांजा, कर्णे, आणखीन महायुद्धांच्या भयंकर गर्जना या सर्वांचीच गर्दी झाली. कित्येक योद्धे आवेशाने दंड ठोकू लागले. कोणी त्वेषाने एकमेकाला युद्धार्थ हाका मारू लागले आणि त्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती आवरणासे झाले. तेथे अशा स्थितीत भेडांची तर गोष्टच कशाला पाहिजे. कच्चे लोक तर कसपटाप्रमाणे उडून गेले. पण प्रत्यक्षात यमास धाक पडला. तो पायच धरीना. त्यापैकी कित्येकांचे तर उभ्याच प्राण गेले. जे धैर्यवान होते त्यांची दातकिळी बसली आणि मी म्हणणारे नामांकित वीर थरथर कापू लागले. असा वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला व आज प्रलयकाळ येऊन ठेपला असे देव म्हणू लागले. तो आकांत ऐकून स्वर्गात अशी गोष्ट झाली. इतक्यात इकडे पांडवाच्या सैन्यात काय झाले. जो रथ विजयाचा गाभा किंवा महातेजाचे भांडारच होतो, ज्याला गरुडाची बरोबरी करणारे 4 घोडे जुंपले होते व ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्या होता, असा जो दिव्य भव्य असा रथ शोभत होता की जणू काय पंख असलेला मेरू पर्वतच. लक्षात घे, ज्या रथावर सारथ्याचे काम करणारा प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण आहे, त्या रथाचे गुण काय वर्णावेत. रथावर लावलेल्या निशाणाच्या खांबावर असणारा वानर मारुती हा प्रत्यक्ष शंकरच व शारंगधर श्रीकृष्ण हा अर्जुनाचा सारथी होता. पहा, त्या प्रभूचे नवल, त्याचे भक्ताविषयीचे प्रेम विलक्षण आहे, कारण तो
सर्व शक्तिमान परमेश्वर पण अर्जुनाच्या सारथ्याचेही काम करीत होता. आपल्या दासाला पाठीशी घालून तो स्वतः युद्धाच्या तोंडावर राहिला. त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख लीलेने वाचवला, परंतु त्याचा तो भयंकर आवाज गंभीरपणाने घुमत राहिला. ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य नक्षत्रांना लोपून टाकतो, त्याप्रमाणे कौरवांच्या सैन्यात जिकडे तिकडे दुमदुमणारा तो वाद्याचा कल्लोळ त्या त्या शंखाच्या महानादाने कोणीकडे लोपून गेला हे काहीच कळेना. त्याप्रमाणे पहा, नंतर त्या अर्जुनाने अति गंभीर आवाजाने देवदत्त नावाचा शंख वाजविला. ते दोन्ही असाट आवाज जेव्हा एकत्र मिसळले, तेव्हा ते सर्व ब्रह्मांड शतचूर्ण होते की काय असे वाटू लागले. इतक्यात खवळलेल्या कृताताप्रमाणे अवेश चढलेल्या भीमाने आपला पौंड्रू नावाचा मोठा शंख वाजवला. त्याचा आवाज कल्पांताच्या वेळेच्या मेघगर्जेप्रमाणे अति गंभीर असा मोठा झाला. इतक्यात धर्मराजाने अनंतविजय नावाचा शंख वाजविला. नकुलाने सुघोष व सहदेवाने मणिपुष्पक या नावाचे शंख वाजवले. त्या आवाजाने काळही गडबडून गेला. त्या युद्धभूमीवर द्रुपद, द्रुपदीचे पुत्र इत्यादी अनेक राजे होते. हा वीर्यशाली काशीराज पहा. तिथे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अजिंक्य, सात्यकी, राजश्रेष्ठ धृष्टद्युम्न व शिखंडी, विराटाधिक मोठे राजे जे मुख्य शूर सैनिक होते, त्यांनी सर्वांनी निरनिराळे शंख एकसारखे वाजविण्यास प्रारंभ केला. त्या मोठ्या घोषाच्या दणकाने शेष, कुर्म हे एकदम गोंधळून जाऊन आपण धरलेले पृथ्वीचे ओझे टाकून द्यायच्या बेतात आले. त्याप्रमाणे तिन्ही लोक डळमळू लागले. मेरू व मंदार हे पर्वत मागे पुढे झोके खाऊ लागले. समुद्राच्या लाटा कैलासापर्यंत उसळल्या. पृथ्वी तळ उथळतो की काय व आकाशाला हिसके बसू लागल्यामुळे नक्षत्रांचा सडा होतो की काय असे वाटू लागले. सृष्टी गेली रे गेली, देवांना निराधार स्थिती आली, अशी ब्रह्मलोकात एकच ओरड झाली. दिवसात सूर्य थांबला. ज्याप्रमाणे प्रलयकाळ सुरू व्हावा त्याप्रमाणे तिन्ही लोकात हाकार उडाला. ते पाहून परमात्मा विस्मित झाला आणि मनात म्हणाला, न जाणो कदाचित सृष्टीचा अंत होईल. तो चुकवावा म्हणून मग त्याने तो विलक्षण गोंधळ एकदम शांत केला, ज्यामुळे सावरले. नाहीतर त्यावेळेला कृष्णादिकांनी आपले शंख, दिव्य शंख जर वाजविले, त्यावेळी प्रलयकाळ होण्याची वेळ आली होती. तो घोष तर शांत झाला, पण त्याचा पृथ्वीध्वनी तो शिल्लक होता. त्यानेच कौरवांच्या सर्व सैन्याची दानादान उडाली. हत्तीच्या कळपांची सिंह लीलेनेच जशी पांगापात करतो, तशी कौरवांची अंतकरणे त्या प्रतिध्वनीने भेदून टाकली. तो प्रतिध्वनी दुमदुमत असताना जेव्हा त्यांच्या कानावर आला, तेव्हा उभेपणीच त्यांच्या काळजाने ठाव सोडला. त्यातले त्यात ते एकमेकांना अरे सावध, अरे सावध असे म्हणू लागले. त्या सैन्यात पराक्रमाने व मोठेपणाने जे पुरे शूर व महारथी होते, त्यांनी पुन्हा सैन्याला आवरिले. मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झाले व दुप्पट जोराने उसळले. त्या सैन्याच्या उसळण्याने तिन्ही लोक त्रस्त झाले. त्यावेळी प्रलयकाळी मेघ ज्याप्रमाणे अनिवार्य वर्षाव करतात, त्याप्रमाणे धनुर्धारी योद्धे बाणाचा एकसारखा वर्षाव करू लागले. अर्जुनाने ते पाहून मनात संतोष मानला आणि मग उत्सुकतेने सैन्याकडे नजर फेकली. तेव्हा युद्धाला तयार झालेले सर्व कौरव अर्जुनाला दिसले. मग पांडुपुत्र अर्जुनाने लीलेनेच धनुष्यबाण उचलून घेतला. त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा, आता चटकन रथ हाकावा व तो दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करावा. जोपर्यंत हे सर्व झुंजण्याकरता आलेले शूर सैनिक मी क्षणभर पुरते न्याहाळून पाहत नाही. येथे सर्व आले आहेत, पण मी रणात कोणाबरोबर लढावे याचा विचार करणे जरूर आहे. म्हणून मी म्हणतो, फार करून गौरव हे उतावळे व दृष्टबुद्धीचे असून पुरुषार्था वाचून युद्धाची हाव धरतात. हे लढाईची हौस तर बाळगतात, पण युद्धात टिकाव धरीत नाहीत. इतके सांगून संजय धृतराष्ट्र राजाला पुढे काय म्हणाले ऐका. अर्जुन एवढे बोलला, इतक्यात श्रीकृष्णाने रथ हाकला व त्यांनी दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा केला. ज्या ठिकाणी भीष्म, द्रोण आदी करून आप्तसंबंधी व आणखीन पुष्कळ राजे पुढे उभे होते, त्या ठिकाणी रथ थांबून अर्जुन तो सर्व समुदाय उत्सुकतेने पाहू लागला व मग म्हणाला, देवा,
पहा पहा, हे सगळे भाऊबंद व गुरु आहेत. तेव्हा ते ऐकून कृष्णाच्या मनाला क्षणभर अचंबा वाटला. तो श्रीकृष्ण आपल्या मनाशीच आपण म्हणाला, याने या वेळेला हे काय मनात आणले आहे कोणास ठाऊक, पण काहीतरी विलक्षणच असावे असे त्याने पुढचे अनुमान बांधले. तो सर्वांच्या हृदयामध्ये राहणारा असल्यामुळे त्याने ते सहज जाणले, परंतु त्यावेळी तो काहीच न बोलता स्तब्ध राहिला. तो तेथे केवळ आपले चुलते, आजे, गुरु, भाऊ, मामा या सर्वांना अर्जुनाने पाहिले. आपले इष्टमित्र, मुलेबाळे हे सर्व त्या सैन्यात आले आहेत असे त्याने पाहिले. जिवलग मित्र, सासरे, आणखीन सगळे सोयरे, पुत्र, नातू असे अर्जुनाने तेथे पाहिले. ज्यांच्यावर त्याने उपकार केलेले होते किंवा संकटकाळी ज्यांचे रक्षण केलेले होते, फार काय लहान मोठे अधिक करून असे हे सर्व कुळच दोन्ही सैन्यात लढाईस तयार झालेले आहे हे त्यावेळी अर्जुनाने पाहिले. त्या प्रसंगी अर्जुनाच्या मनात गडबड उडाली आणि त्याच्या मनात सहज करुणा उत्पन्न झाली. त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली. ज्या स्त्रिया उच्च कुळातल्या असून गुण व रूप यांनी संपन्न असतात, त्यांना आपल्या अंगच्या पाणीदारपणामुळे दुसऱ्या स्त्रीचे सवतीचे वर्चस्व सहन होत नाही. नवीन स्त्रीच्या आवडीच्या भरात कामासक्त पुरुष आपल्या स्वतःच्या बायकोला विसरतो आणि मग वेडा होऊन तिची योग्यता न पाहता तिच्या नादी लागतो. किंवा तपोबलाने ऋषी ऐश्वर्य प्राप्त झाले असताना वैराग्यशाली पुरुषाची बुद्धी भ्रम पावते आणि मग त्याला वैराग्यसिद्धीची आठवणही राहत नाही. त्याप्रमाणे अर्जुनाची त्यावेळी स्थिती झाली. त्याची असलेली वीरवृत्ती पराक्रम गेला, कारण त्याने अंतःकरणात करुणेला पाहिलं. पहा, मांत्रिक चाचरला म्हणजे मंत्रोच्चारामध्ये चुकला असता जशी त्याला बाधा होते, तसा तो धनुर्धारी अर्जुन मोठ्या मोहाने व्यापला, म्हणून त्याच्या अंगी असलेले धैर्य खचले आणि त्याचे हृदय करुणेने पाझरले. ज्याप्रमाणे चंद्रकिरणाचे शिंपण वर्षाव झाल्याने चंद्रकांतमणी पाझरू लागतो, त्याप्रमाणे पार्थ करुणेने मोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन अर्जुनासमोर बोलू लागला. तो म्हणाला, देवा ऐका, मी हा सर्व जमाव पाहिला. तो येथे तर सर्व आप्तसंबंधीच दिसतात. हे सर्व लढाईला अतिशय उत्सुक झाले आहेत हे खरे, पण त्यांच्याशी लढणे आपल्याला कसे योग्य होईल? या नातलगांशी युद्ध करावयाच्या विचारानेच मला कसेसे होत आहे. माझे मलाच मुळी भान नाहीसे झाले आहे. माझे मन व बुद्धी ही ठिकाणावर नाही. पहा, माझा देह कापत आहे, तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आली आहे. सर्वांगावर काटा उभा राहिला आहे. माझ्या मनाला अतिशय यातना होत आहेत आणि गांडीव धनुष्य धरायला हात लुळा होऊन गेला आहे. ते धरले न जाता निसटले, परंतु हातातून केव्हा पडून गेले याची मला दादातच नाही. या मोहाने माझे हृदय असे घेरले आहे. हे अर्जुनाचे अंतकरण वज्राहून कठीण, दुसऱ्यास दाद न देणारे अति खंबीर आहे, पण या करुणेची कडी त्याच्याही वर आहे. मोठी आश्चर्याची गोष्ट अशी की ज्याने युद्धास शंकरास हार खाण्यास लावले व निवांत कवच नावाच्या राक्षसाचा ठावठिकाणा नाहीसा केला, त्या अर्जुनाला एका क्षणात मोहाने घेरले. भुंगा हा ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारचे कोरडे लाकूड सहज लिलेने पोखरून टाकतो, परंतु कोवळ्या कळीमध्ये अडकून पडतो. तेथे तो प्राणासही मुकेल, पण त्या कमळाच्या पाकळ्या चिरण्याचा विचार त्याच्या मनात शिवत नाही. त्याप्रमाणे पहा, हा स्नेह जात्या कोवळा खरा, पण हा महाकठीण. संजय म्हणाला, राजा ऐक, हा स्नेह म्हणजे परमात्माची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही अकळत नाही, म्हणून त्याने अर्जुनाला भुरळ पाडली. राजा ऐक, पण तो अर्जुन युद्धाला आलेले सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून लढाईचा अभिमान ईर्ष्या विसरून गेला. तेथे त्याच्या चित्तात सहृदयता कुठून उत्पन्न झाली कोण जाणे. मग तो म्हणाला, कृष्णा, आपण आता इथे राहू नये हे बरे. या सर्वांना मारावयाचे हे मनात येताच त्याने माझे मन अतिशय व्याकुळ होते आणि तोंड हवे ते भरू लागते. या कौरवाचा वध करणे जर योग्य आहे तर धर्मराजाधिकांचा वध करायला काय हरकत आहे, कारण की हे सर्व आम्ही एकमेकाचे नातलंग आहोत. याकरता आग लागू या युद्धाला. मला हे पसंत नाही. या महापापाची आम्हाला काय गरज आहे. देवा,
अनेक दृष्टीने विचार केला असता असे वाटते की यावेळी युद्ध केले तर त्याचा परिणाम वाईट होईल, पण ते जर अटळ झाले पण ते जर टळले तर काही लाभ किंवा कल्याण नक्कीच होईल. त्या विजयाच्या इच्छेशी मला काहीच कर्तव्य नाही. अशा रीतीने मिळालेले राज्य तरी आपल्याला काय करायचे? अर्जुन म्हणाला, या सर्वांना मारून जे भोग भोगायचे त्या सगळ्यांना आग लागो. त्या भोगापासून मिळणाऱ्या सुखाच्या अभावी जो प्रसंग येऊन पडेल तो वाटेल तसा बिकट असला तरी सहन करून घेता येईल. इतकेच काय, याच्याकरता आमचे प्राण खर्ची पडले तरी चालेल, पण यांचे प्राण घ्यावे आणि मग आपण राज्य भोगावे ही गोष्ट पण माझ्या मनाला देखील येऊ शकत नाही. जर या वडील माणसाचे अहित मनाने चिंतवायाचे तर आम्ही जन्माला येऊन तरी काय व आम्ही जगावे तरी कोणासाठी? कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात, त्यांचे काय हेच फल की त्याने आपला आप्तेष्टांचा केवळ वध करावा? असे आपण मनात तरी कसे आणावे? वज्रासारखी कठोर शब्द आपण कसे उच्चारावे? उलट पक्षी झाल्यास आपण त्यांचे हित करावे. आम्ही जे मिळवावे ते या सर्वांनी वास्तविक भोगण्यासाठी आहे. त्यांच्या कामाकरता आम्ही आपले प्राणही खर्चवायचे आहेत. आम्ही देशोदेशीची सर्व राज्ये युद्धात जिंकून जे आपले कुळ संतोषावावे तेच हे आमचे सर्व कुळ. पण कर्म कसे विपरीत आहे पहा. हे सर्व आपसात लढायला तयार झाले आहेत. बायका, मुले, आपले खजिने हे सर्व सोडून व तलवारीच्या धारेला आपले प्राण ठेवून हे लढाईस तयार झाले आहेत. अशांना मी मारू तरी कसा? मी कोणावर शस्त्र धरू? हे कौरव म्हणजे आम्हीच, तेव्हा त्यांना मारणे म्हणजे आपलाच घात करणे आहे. या दृष्टीने अर्जुन म्हणतो, मी आपल्या काळजाचा घात कसा करू? हे कोण आहेत तू जाणत नाहीस काय? ज्यांचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत असे भीष्म व द्रोण, ते पलीकडे आहेत पहा. तिथे मेहुणे, सासरे, मामे हे सर्व बंधू, पुत्र, नातू, केवळ इष्टही आहेत. ऐक, अतिशय जवळचे असे हे आमचे सर्व सगळे सोयरे आहेत आणि म्हणूनच यांना मारावे असे वाणीने नुसते बोलणे हे सुद्धा पाप आहे. उलट पक्षी हे वाटेल ते करोत. आत्ताच पाहिजे तर आम्हाला येथेच मारोत, पण आम्ही यांच्या घाताची गोष्ट मनात आणणार नाही. त्रिलोक्याचे समग्र राज्य जरी येथे मिळणार असले तरी हे अयोग्य काम मी करणार नाही. जर आज आम्ही येथे असे केले तर मग आमच्याविषयी कोणाच्या मनात आदर राहील? आणि मग कृष्णा सांग, माझे मुख कसे दिसणार? म्हणजे तू आम्हाला अंतरशील. बरं, मी गोत्रजांचा वध केला तर सर्व दोषाचे मी वस्तीस्थान होईल आणि मग ज्या तुझी जोड मला लाभली आहे तो तू माझ्या हातचा जाशील. कुळाच्या घाताने घडणारी सर्व पातके जेव्हा अंगी जडतील तेव्हा तुला कोणी कोठे पाहावे? ज्याप्रमाणे बगीच्याला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळ तिथे क्षणभरही थांबत नाही, चिखलाने भरलेला सरोवर पाहून चकोर त्यात न राहता त्याचा त्याग करून तेथून निघून जातो, त्याप्रमाणे देवा, जर माझ्या ठिकाणचा पुण्याचा ओलावा नाहीस झाला असेल तर तू आपल्या मायेने मला चकवून माझ्याकडे येणार नाहीस. म्हणून मी हे करणार नाही. या लढाईमध्ये हत्यार धरणार नाही, कारण हे युद्ध अनेक प्रकारांनी निंद दिसत आहे. तुझ्याशी तटातूट होईल तर मग सांग, आमचे काय राहिले? हे कृष्णा, तुझ्या वाचून त्या दुःखाने आमचे हृदय दुभंग होईल. एवढ्याकरता कौरव मारले जावेत आणि आम्ही भोग भोगावेत हे राहू दे. ही गोष्ट घडणे अशक्य आहे असे अर्जुन म्हणाला. हे कौरव अभिमानाच्या मदाने बहकून जाऊन जरी लढण्याकरता आलेले आहेत तरी पण आम्ही आपले हित कशात आहे हे पाहिले पाहिजे. आपलेच आप्तसंबंधी आपण मारावे हे भलतेच कसे करावे? जाणून बुजून कायापलाट कसा घ्यावा? अहो महाराज, रस्त्याने चाललेले असताना अकस्मात सिंह आडवा आला तर त्याला चुकून जाण्यात हित आहे. असलेला उजेड टाकून अंधार कुपाचा आश्रय केला तर देवा, त्यात काय लाभ आहे बरं सांगा? किंवा समोर अग्नी पाहून त्याला चुकून जर आपण पलीकडे गेलो नाही तर तो एका क्षणात आपल्याला घेरून जाळून टाकील. त्याप्रमाणे हे मूर्तिमंत दोष आमच्या अंगावर आदळू पाहत आहेत. हे समजत असतानाही या कामी कसे प्रवृत्त व्हावे? त्यावेळी असे बोलून पार्थ म्हणाला, देवा ऐक, मी तुला या पापाचा
भयंकरपणा सांगतो. ज्याप्रमाणे लाकडाने लाकूड घासले असता तेथे अग्नी उत्पन्न होत असतो आणि तो भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो, त्याप्रमाणे कुळामध्ये मत्सराने एकमेकांनी जरी एकमेकाचा वध केला तर त्या भयंकर महादोषाने कुळाचा नाश पावतो. म्हणून या पापाने वंशपरंपरागत आलेल्या कुळ धर्माचा लोप होतो आणि मग कुळामध्ये अधर्म वाचतो. तेथे सारासार विचार कोणी कशाचे आचरण करावे व कर्तव्य काय अकर्तव्य काय या सगळ्या गोष्टी लोप पावतात. जवळ असलेला दिवा माळून मग अंधकारात वावरू लागला तर चांगल्या जागेही ज्याप्रमाणे अडखळण्याचा प्रसंग येतो, त्याप्रमाणे ज्यावेळी कुलक्षय होतो त्यावेळी कुळात पहिल्यापासून चालत आलेल्या धर्माचा लोप होतो. मग तेथे पापा वाचून दुसरे काय असणार. ज्यावेळी इंद्रिय व मन यांचा निग्रह थांबतो त्यावेळी इंद्रिये स्वैर सुटतात. म्हणून कुलीन स्त्रियाकडून व्याभिचार घडतो. उच्च वर्णांचा स्त्रियांना नीच वर्णाच्या लोकात संचार होतो. अशा रीतीने वर्णसंकर होतो व त्यामुळे जाती धर्म मुळापासून उखडले जातात. ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूने कावळे येऊन पडतात, त्याप्रमाणे महापापे अशा कुळात शिरतात. मग त्या कुळात आणि कुळघातात दोघांनाही नरकाला जावे लागते. याप्रमाणे वंशात वाढलेली सर्व प्रजा अधोगतीला जाते. मग त्यांचे स्वर्गातील पूर्वज फिरून परत येतात. ज्यावेळी रोज करावयाची धार्मिक कृत्ये बंद पडतात आणि मग प्रसंगविशेषी करावयाची तेही लोपतात, त्यावेळी कोण कोणाला तिलोदक देणार. असे झाल्यावर पितर काय करणार, स्वर्गात कसे राहणार. म्हणून ते देखील आपल्या भ्रष्ट कुळापाशी येतात, नरकात येतात. ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचे विष शेंडीपर्यंत हा हा म्हणता पसरते, त्याप्रमाणे थेट ब्रह्मदेवापासूनची सर्व कुळ अशा पातकाने बुडून जाते. देवा ऐक. येथे आणखीन एक महापातक घडते, ते हे की त्या पतितांच्या संसर्ग दोषाने इतर लोकांचे आचार विचार भ्रष्ट होतात. ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नी लागला म्हणजे तो भडकलेला अग्नी दुसऱ्या घरांनाही जाळून टाकतो, त्याप्रमाणे त्या कुळाच्या संसर्गाने जे जे लोक वागतात ते ह्या कुळ संसर्ग रूपाने दूषित होतात. अर्जुन म्हणतो त्याप्रमाणे अनेक दोषामुळे मग त्या सर्व कुळांचा भयंकर नरक भोगावा लागतो. त्या ठिकाणी पडल्यावर कल्पांती देखील त्यांची सुटका नाही. कुलक्षयामुळे एवढी अधोगती होते असे अर्जुन पुढे म्हणाला. देवा, ही नाना प्रकारची बोलणी कानाने ऐकतोस, पण अजूनपर्यंत तुला शिसारी येत नाही. ऐक, तू आपले हृदय वज्रासारखे कठोर केलास काय. ज्या शरीराकरता राज्यसुखाची इच्छा करायची ते शरीर तर क्षणभंगूर आहे असे कळत असतानाही अशा या घडणाऱ्या महापातकाचा त्याग करू नये काय. हे जे सर्व आपले वाडवडील जमले आहेत त्यास मारून टाकावे अशा बुद्धीने त्यांच्याकडे पाहिले. ही काय लहानसहान गोष्ट किंवा लहानसहान पाप आमच्या हातून घडले आहे काय, तू सांग. आता इतक्यावरही जगण्यापेक्षा आपण शस्त्रे टाकून देऊन त्यांचे बाण सहन करावे हे चांगले. असे केल्याने जितके दुःख भोगावे लागेल, जितके सहन करावे इतकंच काय. अशाने मृत्यू जरी प्राप्त झाला तथापि तो अधिक चांगला. परंतु असे पातक करण्याची आम्हाला इच्छा नाही. ज्याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुळ पाहून म्हटले की याचा नाश करून मिळवलेले राज्य म्हणजे केवळ नरक भोग आहे, तेव्हा संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक. असे त्यावेळी अर्जुन समरांगणावर बोलला. मग अर्जुन अत्यंत खीन झाला व त्याला अविनार गहिवर आला. मग त्याने रथाहून खाली उडी घातली. ज्याप्रमाणे अधिकारावरून दूर झालेला राजपुत्र सर्व प्रकाराने निस्तेज होतो, किंवा जसा राहूने ग्रासलेला सूर्य तेज रहित होतो, अथवा महासिद्धीच्या मोहाने पछाडलेला तपस्वी भुलतो आणि मग कामनेच्या तडाख्यात सापडून दीन होतो, त्याप्रमाणे त्याने जेव्हा रथाचा त्याग केला तेव्हा तो अर्जुन दुःखाने पार पिडलेला दिसला. मग धनुष्यबाण त्याने टाकून दिले व त्याला रडू आवरेना. संजय म्हणाला, राजा ऐक, तेथे अशी गोष्ट घडावी. आता यावर तो वैकुंठपती कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश करील ती आता पुढे येणारी सविस्तर कथा ऐकण्यास फार कौतुककारक आहे, असे निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात.